आज बनवायची मला कैरीची भाजी। ह्या 2 कैऱ्या घेतल्या मोठ्या। ह्याच कैरीची भाजी चांगली होते, यांना गर पण असतो जास्त आणि आंबट पण कमी असतात। आता कापून घेते मी। झाल्या आता माझ्या कैऱ्या कापून। आता कापल्यानंतर ना परत एक वेळा धुवून घेते मी। आता कैऱ्यांना उकडायला टाकते। थोडं मीठ पण टाकून देते। झाल्या आता कैऱ्या उकडून, मस्त उकडलं आहे बघा। आता हे आंबट पाणीनं मी गाळून घेते। उकडलेलं पाणीनं गाळून घेतलं मी आणि आता या ताटामध्ये ओतून घेते आणि हे पातेलं धुवून घेते। पातेलं गरम झालं, आता ना तेल टाकते मी। उकडलेल्या कैऱ्यांचं पातेलं व्यवस्थित नाही धुतलं गेलं ना, मग असं काळं पडते, ते जळून जाते। फोडणीसाठी मिरची पावडर, हळद आणि लसूणाची पेस्ट, मीठ आणि जिरं, मोहरी आणि एवढा गूळ बारीक करून घेतलाय। बारीक करून घ्यायचा गूळ, म्हणजे विरघळतो लवकर। मी आता फोडणी देते। सगळ्यात पहिले जिरं टाकते, जिरं मोहरी। आता लसूणची पेस्ट टाकते। लालसर झाली आता लसूणची पेस्ट। मिरची पावडर, हळद टाकून दिलं, मीठ। मिरची जळून जाईल म्हणून थोडंसं पाणी टाकते। आता मसाला ना चांगला शिजला आहे। पाणी आटलं ते टाकलेलं थोडं पाणी। आता आपल्याला ना जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं, जास्त पातळ पण नाही करायची, तोंडी लावायला करतात ती भाजी। जास्त मसाला वगैरे काही लागत नाही भाजीला ह्या। आता कैऱ्या टाकून देते। चांगली उकळी आली आहे, आता मी टाकते गूळ। मस्त बारीक करून घ्यायचा गूळ, मस्त मोठी 1 वाटी गूळ टाकायचा। कमी गूळ टाकला ना आंबट लागते, थोडा जास्तच टाकायचा गूळ। आता ना चांगली उकळी आली आहे भाजीला आणि ना त्यांना अशा थोड्याशा चेंदून घ्यायच्या अशा, म्हणजे तो गर चांगला घट्ट होतो रस्सा। आणि मीठ आपण ना उकडलेलं पाणी गाळून टाकलं ना मिठाचं, टेस्ट करून बघायचं मीठ कमी आहे का जास्त आहे। कमी असलं तर थोडंसं टाकून द्यायचं। मला ना रेसिपी टाकायची जास्त काही सवय नाही आहे, पण मला ना 2 ताईची कमेंट आली होती का भाजी कशी करता ही, मग मी त्यांना सांगितलं होतं का मी रेसिपी दाखवीन तुम्हाला, म्हणून मी केली। चूक भूल झाली असेल तर समजून घ्या। हे बघा किती घट्ट झाली भाजी थंडी झाल्यावर। खूप घट्ट होते ती थंडी झाल्यावर थोडीशी। थोडे तिला ना बनवताना मला वाटतं पातळच ठेवायला पाहिजे। हे बघा अशी करून बघा कैरीची भाजी आणि मस्त आस्वाद घ्या।
आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली कशी नाही. बाय.